तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती स्पेशल मी तीळ गुळाच्या पापड्या बनवलेली आहे. तुम्ही यांना चिक्कीसुद्धा म्हणू शकता. तर बघू शकता अगदी परफेक्ट झालेले आहेत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी तिळासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेली आहे. गुळाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेली आहे, तुम्ही सारखं पण करू शकता. तर आता सर्वात आधी आपण हे तीळ भाजून घेऊया. तर एका कढईमध्ये मी आता हे तीळ टाकलेली आहे आणि स्लो मीडियम गॅसवर या तिळांना छान असं भाजून घ्यायचं आहे. काही वेळानंतर बघू शकता हे तीळ छान असे भाजलेले आहेत. आता आपण यांना बाजूला काढून ठेवूया आणि आता आणखीन दुसरी कढई मांडून यामध्ये आता आपल्याला हा गूळ पिघलवून घ्यायचा आहे. तर आपल्याला या गुळाचा पाक करताना स्लो गॅसवरच करायचा आहे. बघू शकता या प्रकारे गॅस अजिबात फुल करायची नाही आहे. जर गॅस फुल केलात तर ते जळू शकते आणि जळल्यावर या गुळाची टेस्ट कडू येणार, म्हणून गॅस स्लो गॅसच ठेवायची आहे. आणि काही वेळानंतर बघा गूळ छान असा पिघललेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा हा गूळ पिघललेला आहे. आता याचा पाक तयार होऊ द्यायचा आहे. तर चेक कसं करायचा, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हा गूळ टाकायचा आणि असं हाताने चेक करायचा. तर बघा आता हा नरम असा आहे, म्हणजे हा पाक तयार व्हायचा आहे. तर आता आपण याला आणखीन छान असं परतून घेऊया. आता आणखीन 2-3 मिनटं परतून घेऊया. तर बघू शकता आधी जेव्हा मी चेक केलेली होती तेव्हा 2 मिनटानंतर चेक केलेली होती, म्हणजे गूळ पिघलल्यावर 2 मिनटानंतर चेक केली तर नरमच होता. आता साधारणतः 5 मिनटं झालेले आहेत, म्हणजे गूळ पिघलल्यापासून 5 मिनटं झालेले आहेत आणि मी चेक करत आहे. तर आता बघून घेऊया आपण. गॅस स्लोच ठेवायचे, गॅस अजिबात फुल करू नका. तर बघा आता पण थोडाफार नरमच आहे. तर आता आपण याला अर्धा तरी मिनटं आणखीन छान असं परतून घेतलेलं आहे. बघा याचा कलर बघा, कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता आपण चेक करून बघूया, म्हणजे साधारणतः 5-5.5 मिनटं मध्ये हा छान असा कडक तयार झालेला आहे. बघा कडक तुटत आहे पाक, छान असा पाकाचा गोळा कडक आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेऊया. सर्वच तीळ इथे टाकून घ्यायचे आहेत. तिळाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे छान असं तिळाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायची आहे आणि ताट मांडायचं आहे. ताट किंवा काही पण तुम्ही घेऊ शकता, त्याला थोडंसं तेल किंवा तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर हे टाकायचं आहे मिश्र. आणि एक सांगायचं म्हणजे आज माझ्यासोबत असं झालं ना की कधी असं झालं नव्हतं, पण आज ते झालं. म्हणजे मी हा मिश्र इथे ताटावर टाकली आणि लो स्टोरेजचा मेसेज केव्हा आला आणि व्हिडिओ केव्हा बंद झाला मला कळालंच नाही. आणि मी रेसिपी करतच होती, तर तो मिश्र टाकली आणि चाकूने या असं म्हणजे कापून घेतली. बघू शकता या प्रकारे मिश्र टाकल्याबरोबरच 1 मिनटानंतर मी असे कापून घेतलेली होती, पण तो व्हिडिओ रेकॉर्डच झालेला नाही कारण व्हिडिओ बंद झालेला होता. तर असं माझ्यासोबत पहिल्यांदाच झाला, कारण आज मी 2-3 रेसिपी एकसाथ बनवली आणि मोबाईलचा स्टोरेज फुल होऊन गेला. तर काही हरकत नाही, काही वेळानंतर बघू शकता व्हिडिओ रेकॉर्डिंग केव्हा बंद झाली मला काही कळालंच नाही आणि त्यामुळे मी आता हे कापतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकली नाही. काही हरकत नाही, हे मी नॉर्मली चाकूने कापून घेतलेली होती जेव्हा हे थोडं नरम होता, म्हणजे टाकल्याबरोबर एखादी मिनटाने चाकूने कापून घेतलेली होती आणि त्याच्या 10-15 मिनटाने आता हे बघू शकता या प्रकारे असं तयार झालेले आहेत. सहजासहज निघत आहेत, सहजासहज तुटत आहेत. बघू शकता या प्रकारे. आणि अगदी परफेक्ट आपली तिळगुळाची पापडी म्हणजे तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूपच चविष्ट लागते ही तिळगुळाची चिक्की. आणि बघू शकता दुकानामध्ये जशी मिळते ना अगदी तशी झालेली आहे. परफेक्ट कलर आलेला आहे, अजिबात जळलेलं नाही आणि आवाजावरून ओळखूनच घेऊ शकता की हे किती कडक झालेले आहेत. आता आपण ना काही वेळ यांना असंच ठेवूया, म्हणजे आणखीन छान असे कडक येणार. काही वेळ याला ठेवूया आपण, म्हणजे 15 मिनटं मी ठेवलेली होती. आता आणखीन आपण याला साधारणतः 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटानंतर आता बघूया. बघा किती छान असे अगदी परफेक्ट झालेली आहे ही तिळगुळ पापडी किंवा तुम्ही तिळगुळाची चिक्की म्हणू शकता. बघा किती सहजासहज हे तुटत आहे. बघा खूपच चविष्ट झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी ही तिळगुळ पापडी म्हणजे तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे आणि अगदी परफेक्ट तसाच कलर याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आज मकर संक्रांती आहे. मला व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला, कारण
तेच हे सर्व रेसिपीचे काम होते आणि 2-3 रेसिपी मी आज बनवलेली आणि त्यामध्येच वेळ चालला गेला म्हणून व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला खूप उशीर झाला. तर तुम्ही पण एकदा तरी या प्रकारे हे तिळगुळाच्या पापड्या किंवा तिळगुळाची चिक्की तुम्ही म्हणू शकता, एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.